नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल कामोठे परिसरातील 58 भाविक नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते। यामध्ये 35 महिला आणि 23 पुरुषांचा समावेश होता। गोरखपूरहून नेपाळमध्ये प्रवासी व्यवस्थित पोहोचले। लुंबिनी, पोखरा, जनकपूर, मनोकामना या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं। भाविकांनी रायगडहून निघतानाच एका ट्रॅव्हल एजन्सीकडे सर्व पैसे भरले होते, मात्र त्यांची फसवणूक करण्यात आली। तुमचे पैसे आलेले नाहीत असं सांगून पर्यटन कंपनीनं सर्व पर्यटकांना नेपाळमध्ये अडकवून ठेवलं। काठमांडूला पोहोचल्यानंतर त्यांना ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आलं। 6 लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही असं ट्रॅव्हल्सचा मालक अंकित जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी पर्यटकांना धमकावण्यास सुरुवात केली। परक्या प्रदेशात हा प्रश्न उद्भवल्यामुळे नेमकं काय करायचं हे पर्यटकांना समजत नव्हतं। त्यानंतर त्यांनी ओळखीच्या लोकांना, मंत्र्यांना फोन करण्यास सुरुवात केली, पण कुठूनही काहीही प्रतिसाद मिळाला नाही। शेवटी संजू म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला। मेसेज करून आपल्यावर बेतलेला सर्व प्रसंग सांगितला। त्या मेसेजला तातडीने प्रतिसाद मिळाला। फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांनी भाविकांशी संपर्क साधला। देवेंद्र फडणवीस यांच्या टीमनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नेपाळचे असलेले माजी स्वीय सहाय्यक संदीप राणा यांना कळवलं। त्यानंतर राणा यांनी भाविकांची भेट घेतली आणि सर्व भाविकांची व्यवस्था केली। त्यानंतर विशेष बसनं त्यांना गोरखपूरला पोहोचवलं। देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली। त्यांना मुंबईपर्यंत कसं न्यायचं हा मोठा प्रश्न होता। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूर पासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली। रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करून दिली। 2 दिवस प्रवास करून सर्व भाविक सुखरूपपणे आपल्या घरी पनवेल कामोठे येथे पोहोचले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।